2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये शिरकाव केला. ते तिथे 20 वर्ष होते. $2 ट्रिलियन खर्च केले, आर्मी उभी केली, डेमोक्रेसी आणली आणि 2021 मध्ये जेव्हा अमेरिका तिकडून निघून गेलं, अवघ्या 11 दिवसात तालिबानने संपूर्ण देश ताब्यात घेतला. 20 वर्षांची मेहनत सगळी एका क्षणात कोसळली. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. अफगाणिस्तानची चूक एकच नव्हती, चुका अनेक होत्या. पहिली चूक, त्यांनी स्वतःची इकॉनॉमी कधीच बिल्ड केली नाही. 20 वर्षे अमेरिकेच्या पैशावर चालत राहिले आणि जेव्हा अमेरिका गेला तेव्हा इकॉनॉमीच नव्हती. दुसरी चूक, एथनिक डिव्हिजन कधी संपवलंच नाही. पश्तून असेल, ताजिक असेल, हजारा असेल, या गटांमध्ये एकता नव्हती. त्यामुळे तालिबानला रोखणारी युनायटेड फोर्स कधी तयार झालीच नाही. आणि आता तिसरी चूक म्हणजे शेजारी पाकिस्तानने तालिबानला सिक्युरिटी सपोर्ट दिला आणि अफगाणिस्तानच्या गव्हर्नमेंटने त्याकडे डोळेझाक केली. आज अफगाणिस्तानमध्ये 90% लोक गरिबीत आहेत. महिलांना शिक्षण नाहीये, नोकरी नाहीये. युएनच्या मते जगातला सर्वात मोठा ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आज अफगाणिस्तानमध्ये. यावरून एक शिकण्यासारखं आहे की दुसऱ्याच्या पैशावर उभा देश कधीच टिकत नाही. एक्सटर्नल सपोर्ट हे परमनंट सोल्युशन नसतं आणि इंटरनल युनिटी नसेल तर कुठलाही देश कितीही स्ट्रॉंग असो तरी आतून तो कोसळतोच. अफगाणिस्तान हा इतिहास नाहीये, हा आजचा धडा आहे. पाहत राहा जगात काय चाललंय.